लक्षात आल्याच्या नंतर आयुष्य सरलेलं असतं. पश्चातापाशिवाय हातामध्ये कुठलंही प्रोडक्ट राहत नाही आणि परिणामी त्यातून बाहेर येण्याची जी काही अवस्था आहे, स्थिती आहे, ती आपली बुद्धी सुचू देत नाही किंवा त्या बुद्धीला सुचतच नाही, कारण त्या बुद्धीनं त्या घटकावर चिंतन करायचं सोडून दिलेलं असतं. ती पूर्णपणे त्या जाळ्यामध्ये अडकलेली असते. परिणामी याच्यापासून वाचवायचं कसं? परिणामी आजपर्यंतचं गुरफटलेलं जीवन, ज्याप्रमाणे एखादं पाडस त्या पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकावा, त्यानं जितका प्रयत्न करत जावा तितकं ते अधिकाधिक त्या जाळ्यामध्ये अडकत जातं आणि परिणामी त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पुढे आहे थोरी नागवा. पहिल्या प्रथमच या झगमगा